नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे अलबत्या गलबत्या हे नाटक एक विश्वविक्रम करणारे 15 ऑगस्ट 2024ला. तो विश्वविक्रम म्हणजे अर्थातच या दिवशी 6 प्रयोग होणार आहेत शिवाजी मंदिर दादर इथे. आणि नाटकातील चिंची चेटकीन या भूमिकेत असणारा अभिनेता, माझा मित्र, ज्याला मी अनेक वर्षांपासून ओळखतो, निलेश गोपनारायण माझ्यासोबत आहे. हाय निलेश. हाय 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 कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे आणि आज वेगळ्या एका लुकमध्ये तुला बघतोय. हो, आपण इतक्या वर्षापासून भेटतोय, पण या लुकमध्ये आपण भेटू असं तेव्हा विचार केला नव्हता आपण. पण ठीक आहे, हरकत नाही. आणि आज खूप आनंद देणारी गोष्ट आहे की यार येस, खरंच आपण वर्ल्ड रेकॉर्ड करतोय. 6 प्रयोग सलग, 6 प्रयोग, सगळी एनर्जी, मस्ती, मजा, एकदम धमाल येणार आहे फुल 15 ऑगस्टला. सो स्वातंत्र्य दिन आपण म्हणतो, आपल्याला लहानपणापासून आपल्या मनामध्ये एक 15 ऑगस्ट एक वेगळं महत्त्व आहे, एक वेगळं विशेष असं स्थान आहे म्हणूया आपण. पण आता ह्या पुढे 15 ऑगस्टकडे बघताना आम्ही सगळी रंगभूमी अरे 15 ऑगस्टला अलबत्या गलबत्याने सलग 6 प्रयोगांचा रेकॉर्ड केला होता. ह्या एका वेगळ्या दृष्टीने सुद्धा बघितलं जाईल 15 ऑगस्टकडे. आता मुळात अलबत्या गलबत्या नाटकानं लहानपणापासून आमच्यावर जादू केलेली आहे. पण जेव्हा ती चिंची चेटकीन तुझ्याकडे आली साकारण्यासाठी, त्या क्षणाला काय भावना होत्या आणि आज विश्वविक्रमाच्या दिवशी काय भावना आहेत? नाही, खरंच त्या म्हणजे दिलीप काकांनी जेव्हा चिंची चेटकीची भूमिका 50 वर्षापूर्वी केली होती, त्यावेळेला त्यांचं खूप कौतुक म्हणजे म्हणता येईल की खूप त्यांना लोकप्रियता मिळाली होती त्या एका भूमिकेमुळे. त्यानंतर माझ्याकडे ही भूमिका जेव्हा आली तेव्हा मला कळलं की अरे ऑलरेडी वैभव मंगलेंनी एक छान लेवलवरती सेट करून ठेवलेलं कॅरेक्टर आहे. दिलीप काका ही 2 मोठ्या व्यक्ती, दिग्गज व्यक्तींनंतर आपल्याकडे ही संधी येते. आपण एक कलाकार म्हणून नवोदित कलाकार आहोत. सो हे कसं होईल, काय होईल, धाकधूक होती मनामध्ये. पण माझे निर्माते आमचे राहुल भंडारे सर यांनी कॉन्फिडन्स दिला निलेश होऊ शकतं. आणि चिन्मय मांडलेकर आमचे दिग्दर्शक यांनी पाहिलं की निलेश तुझ्याकडून हे होऊ शकतं आणि पेलवलं जाऊ शकतं. ते बर्डन घेऊन काम करण्यापेक्षा मी ते एन्जॉय केलं सगळं प्रोसेस. येस म्हटलं यार अभि जो होगा वो देगा, याच्यापेक्षा चांगली संधी काही मिळणार नाही आपल्याला करायची. याचं होईल ते बघू म्हटलं. सो मनापासून करतो. पण जेव्हा जसं जसं नाटक करत गेलो, प्रोसेसमध्ये घडत गेलो, तसं असं कळलं की चेटकीची भूमिका करणं हे सोपं काम नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक. दुसरं म्हणजे चेटकीची भूमिका करत असताना तुम्हाला जितक्या एकाग्रतेने, जितक्या फोकस राहून इतकं सगळं ते कॅरी करणं, नाक, केस, ते तुमचे सॉक्स, तुमच्या प्रॉप्स, त्यात हार्नेस आतमध्ये, एवढं ते वजन सगळं कॅरी करायचं आणि त्यात तुमचं मग सुरू होतं. म्हणजे हे सगळं तुम्ही अंगावर पेहराव केल्यानंतर मग सुरू होतं की आता दाखव काय आहे ते. सुरुवातीला थोडंसं डिफिकल्ट असला. 10 दिवस, 15 दिवस, 12 दिवसात मी उभा राहिलो पूर्ण आणि पहिला प्रयोग केला होता मी. ती प्रोसेस, ती टाईम स्पेंड पण फार कमी होतं. पण माझ्या सहकलाकारांनी सगळ्यांनी नाही कॉन्फिडन्सली हो रे, अच्छा कर रहा है तू, चांगलं करतो आहेस. मी दिग्दर्शकांनी कॉन्फिडन्स दिला, प्रोड्युसर्सनी कॉन्फिडन्स दिला की यार तू चांगलं करतो आहेस. आणि नंतर जेव्हा पहिला प्रयोग झाला तेव्हा लोकांनी म्हटलं की अरे नाही, आम्हाला खूप आवडलं तुझं काम, आम्ही अगोदर पण पाहिलं आणि आत्ता पण पाहतोय, तर आम्हाला असं काही वेगळं नाही वाटलं. किंवा वेगळं म्हटल्यापेक्षा आम्हाला काही चुकीचं नाही वाटलं, खटकलं नाही. तू काही गोष्टी तुझ्या पद्धतीने करतोय, तुझ्या स्टाईलने करतोय, पण आम्हाला हे भावतं आहे. सो तेच एक चेटकीच्या काही गोष्टी आहेत त्या तशाच राहतील, त्या बदलू शकत नाही आपण ते कॅरेक्टरवर. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की काही वेळेला असं पण झालं की आम्ही पूर्वी 2 वेळा पाहिलं आणि आता पाहायला आलो आणि मला हाक मारली, नाटक संपल्यावरती हाक मारली लोकांनी, अरे वैभव दादा फोटो काढा ना आमच्यासोबत एक. तर माझे सगळे को आर्टिस्ट बघतात अरे तो वैभव मंगले नाही आहे म्हणून. असं पण झालं बऱ्याच वेळेला. काही वेळेला माहिती असतं लोकांना की अरे वैभव मंगले नाही आहेत, आम्ही मागच्याही पाहिलं होतं, त्यांचंही पाहिलं, तुमचंही पाहिलं, आम्हाला काही मोठं फरक नाही जाणवला. म्हणजे खूप मजा आली, आत्ता पण मजा आली, तेव्हाही मजा येते, आत्ताही मजा येते. कीप इट अप, खूप छान करताय तुम्ही, असेच करत राहा असं वगैरे म्हणतात. खूप बरं वाटतं. आणि ते जर पेलवता आलं नसतं किंवा ते करता आलं नसतं तर मग एक असतं ना आपल्यामध्ये एक निगेटिव्ह एक छाप इंडस्ट्रीतसुद्धा पसरते, यार त्याला ते पेलवलं नाही तो आर्टिस्ट. सो ते नाही झालं, सुदैवाने ते नाही झालं. कारण का असे बरेचसे दिग्दर्शक असतील, बरेचसे प्रोड्युसर असतील जे माझे ओळखीमध्ये आहेत, राहुल सरांच्या ओळखीमध्ये आहेत, जे येऊन बघून गेले चेटकीने, अरे नाही यार आम्हाला तितकीच मजा येते, इव्हन किंवा जास्त पण येते कधी काही वेळेला, अशासुद्धा कमेंट आल्या. दिलीप काकांनी तुला शुभेच्छा दिल्या. मला पर्सनली माझा 555वा प्रयोग होता आपला अलबत्या गलबत्याचा आणि मला वाटतं माझा 100वा होता तो. त्यावेळेला मी ट्रॅव्हल करत होतो, प्रयोगाला निघालो होतो, दडपण असतं 555वा प्रयोग आहे, आपला 100वा प्रयोग आहे. 555 प्रयोग म्हणजे लोक सेलिब्रिटीज येणार, लोक येणार. मला वाटतं अलबत्याची पूर्ण जुनी टीम आली होती त्या दिवशी बघायला. फक्त दिलीप काकांना यायला जमत नव्हतं. ट्रॅव्हलमध्ये असताना एक मेसेज आला, आई शपथ सांगतो, इतकी ऊर्जा आणि इतकी एनर्जी आली ना अंगात संचारली ना
की एका काय म्हणाले का गॉडला आपण म्हणूया, आपण एका आपण लहानपणापासून पाहतो यार. आपण मी कोणत्या आपल्या छोट्याशा घरात असल्यापासून ते आज मोठ्या घरात जो आईवडिलांनी प्रवास केला, तर मग तिथून मग आपला एक प्रवास सुरू होतो म्हणतात. तेव्हापासून पाहत असलेल्या एका दिग्गज माणसाला आपण पाहतो आणि त्या माणसाचा आपल्याला मेसेज येणार, अरे बाळा मी आज येऊ शकत नाही आहे, बट तू खूप छान करतोयस, मी ऐकतोय, आणि तू असंच करत राहा, छान करत राहा, कीप इट अप. आणि इतकं ऊर्जा जाणारं होतं. त्यानंतर तो 555 प्रयोग झाला कधी कळलं पण नाही. पण तो एक मेसेज यार, ती गोष्ट दिलीप काकांकडून ते मला म्हणालेत की मी नक्की येईन प्रयोगाला, कधीतरी वेळ काढून नक्की. कधी दिवशी वाट बघतोय, कधीतरी आपण प्रयोग करतो आणि पहिल्या सीट बसल्यात ते बघितल्यानंतर म्हणजे डोळ्यात तर पाणी येईल पहिले, पण जर ॲज अ नट म्हणून काम करत असताना समोर आले तर मग येस, एनर्जी आणखीन डबल होऊन जाईल आपली. तर आता तू जे म्हणालास की चिंची चटणी ही काही गोष्टीत बदलू शकत नाही, तर त्याच पद्धतीनं तुझं जे टिपिकल आपण म्हणतो जे वाक्य आहे त्यातलं, त्यांनी आपल्या प्रेक्षकांनाही सांग की 15 ऑगस्टला तुम्ही नक्की यायचं आहे. येस, तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं आहे 15 ऑगस्टला श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादरला. सलग 6 प्रयोग करतोय आपण. आणि काय करायचं आहे, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. थँक्यू. आणि हो, अजून आपण हेही सांगूया की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.